काय काय हा खाली गेल्या चिनू जय पप्पा कर जय पप्पा अरे जय पप्पा आईला कर जय बाप्पा चिनूला हा ड्रेस कुठं घेतला होता ग मी वेस्ट साइड ने घेतला दाखव चिनू बघ चिनूचा ड्रेस आई चिनूने ड्रेस किती छान घातला अरे पप्पा नाही पायाने पडायचे आता मूड नाहीये कशाला तू तर काका 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 आणि हा दुबईतला आमचा लास्ट डे होता आणि त्याच्यामुळे मी आता इथं बाय बाय करते तर व्लॉग खूप लेट आलेत कारण की मी काय सांगू आता माझी बॅच चालू आहे त्याच्यामुळे मला वेळ नाही भेटला आणि मम्मी बघा कशा छान ड्रेसमध्ये आणि त्याच्यात इथं काहीतरी वेगळंच चालू आहे प्रत्येकजण काही ना काही करतच असतं चिनूबाई इथं बघा आमची एकदम फेमस झाली हा यूट्यूबला इंस्टाला चिनू बाबा हे बघा हे आमचा नवरा हिरो फोटो काढत बसला स्वतःचा आणि इथं सगळं आम्ही चेक करत होतो आमचं सामान वगैरे कारण की इतकं सामान होतं आमचं आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बॅगा घेतल्या की नाही हे सगळं चेक करायची ड्युटी पप्पा इंद्रजित आहे करत आहे आणि ते माझा नवरा फोटो काढत मला एवढा हसू येतंय आता आम्ही स्वामीनारायण मंदिरात आलेलो आहे आणि खूप छान आहे हे मंदिर तुम्ही पण इथे येऊ शकता स्वामीनारायण मंदिरामध्ये आणि इथे शूरॅक आहे शूरॅक ठेवायला सुद्धा एवढी छान जागा इतकं क्लीन आणि नीट आहे ना थंडी खूप आहे खूपच थंडी अक्षरशः डोकं दुखू राहिलं आज आम्ही आता चाललेलो आहे परतीच्या प्रवासाला तर आज आम्ही ग्रँड मॉस्को पण पाहणार आहे तर हे असं आतमधलं एंट्री आहे जेव्हा तुम्ही ग्रँड मॉस्कोमध्ये जातात ना आणि इथं तुम्हाला पूर्ण वेअर करावे लागतं ड्रेस म्हणजे तुम्हाला स्कार्फ पण वेअर करावा लागतो आणि काही दिसायला नाही पाहिजे आणि ते असे ड्रेसेस पण अवेलेबल आहेत तर तुम्ही घरूनच जाताना जेव्हा तुम्ही दुबईला जातात ना घरूनच असं फुल ड्रेस जो आहे तो घ्या कारण की तिथं खूप कॉस्टली आहेत आणि हे आम्हाला माहीत होतं त्याच्यामुळे आधीच परचेस केलेलं होतं हा स्कार्फसुद्धा आम्ही घेतलेला होता मीच परचेस केलं होतं सगळ्यांसाठी कारण की डेझर्ट सफारीसाठी म्हणा तुम्हाला मी सांगते आमचं चिनू एवढं स्ट्रॉंग आहे ना एवढंसं बच्चू आहे आमचं पण बिलकुल आजारी पडलं नाही टचवूड कारण की तुम्हाला सांगते तिथे एवढी थंडी होती प्रत्येक ठिकाणी आणि कुठं जा तिथं फुल AC होते म्हणजे एवढ्या छोट्या बाळाला घेऊन जाणं मला खूप जण विचारत होते की एवढ्या छोट्या बाळाला घेऊन तुम्ही कसं गेलात तर आता इथं आम्ही एंट्री केली होती ग्रँड मॉस्कोमध्ये इथं तुम्ही बघू शकतात नजारा खूप मस्त आहे खूपच मस्त आणि इथं तुम्ही असं कपल शूट वियर्ड वगैरे नाही फोटो काढू शकत आणि इथे त्यांची रूल्स आहेत आणि तिथं प्रत्येक ठिकाणी तुमच्यावर जज करतात ते की तुम्ही काय करताय काय नाही करत आहे सो खूप चांगली गोष्ट आहे आणि इथं म्हणजे बघा की काम किती छान केलेलं आहे त्यांनी म्हणजे ते पाहूनच असं नाही का किती भारी वाटतंय ना
तर इथं जास्त आम्ही एवढं शूट नाही घ्या. बघा हे जे ब्लॅक कोटवाले आहेत ना ते प्रत्येकाकडे लक्ष ठेवून असे भरपूर सारे होते ते. आणि त्याच्यानंतर आम्ही एअरपोर्टवर आलो आणि थोडंसं वाईट पण वाटत होतं. आता हे आम्ही आलो आहेत अबुधाबीच्या एअरपोर्टवर. तर सगळं सामान घेतलं की नाही ते पाहत होतो. स्वामीश्री म्हणत होती ती बॅग इथं ठेव, मला बसायचं आहे. थंडी होती ना त्याच्यामुळे स्वेटर घातले पोरांना. मला वाटतं आत्ता तर फेब्रुवारी मार्चमध्ये मे बी थोडीशी गरमी असणार आहे बरं का. आणि स्वामीश्री गणश्री आणि आम्ही सगळेजण निघालो आता पूर्ण फॅमिली घरी. खूप इमोशनलवाली फिलिंग्ज होती. आणि चिनूचं आमचं ते बोलले होते की ही जाऊ नाही शकत, म्हणजे नाही का आम्ही जेव्हा पासपोर्ट त्यांना दाखवत होतो बट काहीतरी सॉल्व झालं. म्हणजे इतकं टेन्शन, मला तर लगेच टेन्शन आलं होतं. सो तुम्ही विचार करा आमची चिनू तिथंच राहिली असती तर काय करणार. कारण की ते काय आपले तिथं कोणी घरातले लोक पण नाही का पाहुणे पण नाही आहेत. आणि चला आता आपण प्लेनमध्ये बसूया. चिनू माझं लय क्यूटीप आहे. सगळेजण आता आम्ही स्वेटर, स्कार्फ आणि मफलर घालून बसलो आणि मी सगळ्यांची शूटिंग घेत होते. तर खूप मस्त झाली आमची दुबईची ट्रिप. आणि आता मी त्याचा एक डिटेल ब्लॉग काढणार आहे की आम्हाला किती खर्च आलेला आहे. आणि तुम्ही खूप जण विचारत होते पण एक्स्ट्रीमली सॉरी की मला वेळ नाही भेटला ना. तुम्ही विचार करा की सगळं गोष्टी मी एकटी हँडल करते आणि मी लवकरात लवकर व्हिडिओ टाकते. आणि हो माझा 10 मार्चला बड्डे आहे. सो सगळ्यांनी सांगा मी काय करू, कारण की माझाच बड्डे आहे. काय करायचं मला समजेना, कारण की आत्ताच दुबईला जाऊन आलो. पण चांगलं मोठं गिफ्ट घेणार आहे. तर त्या गिफ्ट बघण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक्सायटेड आहात का ते मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. कारण की मागच्या वर्षी नितेशने मला खूप मोठं सरप्राईज दिलं होतं. माझं मम्मी पप्पा आले होते, स्वामीनी आली होती, इंद्रजित आला होता, चिनू होती. खूप छान बड्डे आला. बट ते मला सांगून आले होते. तर आता बघूया ह्या बड्डेला आपण काय काय करायचं आहे. मी काहीच नाही ठरवलेलं आहे. तर आता आपण निघालेलो आहे आणि झोप बिलकुल झालेली नाही. बघा कसलं पर डोळे हे झालेले आहेत. आणि सगळ्यांना असं कसतर राहिलं, इमोशनल आहे ना ग. हा ना, असं कसतर होतं. आज वाटतं की कालच गेलो ना आजच आलोय. आणि आता मम्मी पप्पा चाललेत नाशिकला आणि मग ते कॅबनी किंवा टॅक्सी बुक करून देतील, कारण की त्यांची ट्रेन आहे म्हणजे मुंबई टू नाशिक, मग नाशिक टू संगमनेर. आणि आम्ही ह्याच्यातनं चाललो आहे, कॅबनी चाललो आहे पुण्यापर्यंत. म्हणजे स्वामीनी आहे, मी, आमची फॅमिली. सो चला आता संपलं बाबा, आलो बाबा एकदाच फिरून. चल ए बाबांना हे कर ना बाय. गणू बाय कर की चालले की ते. अगं ये की इकडं, बाय कर, बाय कर, नंतर गाडी जा. बाय. आईला करा की, आईला जा तिकडं, आईकडं. बाय करा, फोन करा. हा हा बाय बाय बाय. चला बाय. चिनू झोपलंय ग. आता आम्ही कॅबमध्ये बसलोय. स्वामीने ते पण कॅबमध्ये बसले. ते मागच्या कॅबमध्ये आहे. हा AC लावा. थांबा डॅडी, लावताय डॅडी, थांब तर झोपा. आणि आता इथे सकाळचे किती वाजलेत? 4:45 वाजलेत. काल रात्री आपण निघालेलो.